नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली। तर आज आम्ही सकाळ सकाळ निघलो शनी शिंगणापूरला आणि देवगडला। तर चला म्हटलं, खूप दिवसापासून बाहेर नाही पडलो, दर्शन पण होईल आणि थोडंसं बाहेरून म्हणजे बाहेर जाणं पण होईल। तर फौजी साहेब पण घरी येत आज, तर ते बोलले चल तुला कुठंतरी देवदर्शनाला घेऊन जातो। म्हणलं चला। तर फौजी साहेब, मी आणि मोठा मुलगा निघलाय, आम्ही तिघं, आणि राजू गेलाय कामाला आणि आकाश घरीच येतो। बोलला मी नाही येत, मला अभ्यास करायचा आहे। तर आकाश घरीच आहे। मग तर सूर्यदेव चमकते डोळ्यावरती। फौजी साहेब काय राहिलं काय हो? आकाश काय बोलत होता रे? आकाश काय बाबू काय म्हणतो आकाश? आकाश म्हणतो सकाळ सकाळ झोपेतून उठून दिलंय मला। म्हणजे बाबू आकाश म्हणला मी नाही येत, तुम्हीच जा, अभ्यास करतोय है ना। तुझ्या क्लासच्या टाइमपर्यंत आम्ही येतो है ना। लय सूर्यदेव चमकतात अशा डोळ्यावरती है ना। अरे वा माझा श्वाना। आणि हे पहा, आता सकाळ सकाळ झाडाची निळणी झाली, निळणी झाली चालू। चला चला दाद्या, चल बाबू। चला चला। गणपती बाप्पा मोरया। तर सकाळ सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये आम्ही निघलो देवदर्शनासाठी। आणि आमच्या नगरमध्ये नवीन झालेला हा पूल आहे। तर रोडला सकाळ सकाळ अजिबात गर्दी नव्हती। थोडंसं पुढं आलो आणि फौजी साहेब बोलले इथं जोगेश्वरी मिसळ खूप फेमस आहे, तर थोडीशी मिसळ पाव खाऊ आपण आणि मग निघू पुढं। चला तर मंडळी, आपण आलो आता इथं नाश्ता करायला। थोडंसं फौजी साहेब बोलले आपण नाश्ता करू आणि मग निघू पुढं। तर चला दादू, भूक लागली? नाश्ता पण नव्हता केला आम्ही, आवरलं, आंघोळ वगैरे करून लगेच निघलो होतो। तर असं कुठं बाहेर गेलो ना आम्ही नाश्ता वगैरे करायचा असला ना, फौजी साहेब आवर्जून मिसळपाव मागवतात। त्यांना मिसळपाव खूप आवडती, तर त्यांनी मला पण आणि त्यांना पण मिसळपाव मागवली आणि सागरने भेळ घेतली। तर आमचा नाश्ता झाला आणि लगेच निघलो आम्ही। चला तर मंडळी, नाश्ता झालाय आणि निघलो आम्ही आता। तर फौजी साहेब बोलतात आधी आपण देवगडला थांबू, त्यानंतर मग शनी शिंगणापूरला जाऊ। तर चला। तर आतमध्ये देवगडकडे आम्ही वळालो ना, गेट किती छान आहे देवगडचं। आणि अजून थोडं पुढं गेलं ना, अजून एक गेट आहे, खूप भारी आहे असं। त्या गेटकडं पाहिलं ना असं वाटतं खूप मोठा एक महल आहे। तर इकडे आहेत ना देवगडकडं शेत एकदम हिरवेगार आहेत, अजून गहू काढायलाच आले नाही। आणि आमच्या इकडं तर फार साफसपाट झालंय सगळं, ज्वाऱ्या गहू सगळं करून झालंय लोकांचं। मला वाटतं पाण्याच्या भागामुळे फरक पडत असेल, इकडं पाण्याचा भाग दिसतोय जरा ना, त्यामुळे इकडले गहूच नाही काढायला आले अजून। तर गेट किती भारी पहा, एक महलच वाटतोय नाही का। तर आम्ही वर्षातून एकदा तरी इकडे दर्शनासाठी येत असतो आणि फौजी साहेबांची तर नेहमीच इकडे ड्युटी लागत असती। आता दत्त जयंती होती ना, तर दत्त जयंतीला पण फौजी साहेबांची इकडे ड्युटी लागली होती ना, तर ती येत राहतात। तर असं वर्षातून एकदा तरी असं देवदर्शनाला आलं ना छान वाटतं, थोडासा बदल पण होतो आणि आपल्या कुलदेवांचं सगळ्यांचं दर्शन पण होतं वर्षातून एकदा। कसं आहे, उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्ट्या पण लागतात ना, तर पाठीमागच्या वर्षी पण आम्ही मुलांना अशा सुट्ट्या लागल्या आणि सुट्ट्यामध्येच देवदर्शनासाठी गेलो होतो। वर्ष झालं आता ह्या वर्षी, पण ह्या वर्षी काही जमणार नाही मला वाटतं, कारण मुलांचे कॉलेज आहेत, क्लास आहेत आणि पेपर चालू आहेत, त्यामुळं तर त्यांचा असं क्लासचा खाडा नाही करू वाटत। त्यामुळं पाठीमागच्या वर्षी आम्ही उज्जैन, काळभैरव, ओंकारेश्वर, गाणगापूर, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर असं बरेचसे देव केले होते। तर मंडळी फायनली आम्ही आलो आता देवगडमध्ये। तर हे पा फौजी साहेब आणि सागर, तर सागर, तर आम्ही तिघंच आलोत बरं का देवदर्शनासाठी। राजू गेला कामाला, आकाश घरीच आहे, तो म्हणला मी नाही येत, माझे पेपर आहेत, अभ्यास चालू आहे, त्यामुळं
तर चला आता दर्शनाला निघतोय आतमध्ये, है ना जी? चला. तर देवगडचा परिसर तुम्ही बघू शकता, किती स्वच्छता आहे, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथं, खूप प्रसन्न वाटतं. आणि इथं आंब्यांची झाड आहेत ना, इथं पलीकडे तुम्ही बघू शकता किती मोठी बिल्डिंग आहे. तर लांबून लांबून लोक असं भाविक येतात ना, तर त्यांची राहण्याची खाण्याची सगळी सोय इथं होती, जेवणाची पण सोय असते इथं, रूम पण छान आहेत इथं आतमध्ये, भरपूर छान अशी मस्त सोय केलेली त्यांनी. तर देवगडचं देवस्थान आहे ना, तिथलं मेन गेट आहे हे. तर आतमध्ये मला वाटतं कॅमेरा अलाउड नाही आहे, पण जेवढं होईल तेवढं मी शूट घेण्याचा प्रयत्न करेन. खूप छान वातावरण आहे इथं, एकदम प्रसन्न वाटतंय. तर आपण कुठं देवदर्शनाला गेलो ना, देवाच्या गाभाऱ्यामध्ये, देवाच्या ठिकाणी, तिथं एकदम शांत प्रसन्न वातावरण तर असतंच बाबा, पण देवाच्या आसपासचं आवारामधलं वातावरण सुद्धा एकदम पॉझिटिव्ह होऊन गेलेलं असतं. कारण देवांच्यातून ज्या लहरी निघतात ना, पॉझिटिव्ह लहरी, त्याच्यामुळं तिथली सगळी नकारात्मकता म्हणजे संपून गेलेली असती आणि पॉझिटिव्ह वातावरण झालेलं असतं. आणि आपण देवदर्शन घेतलं ना की बाहेर येतो, आणि बाहेर आल्यानंतर आपलं मनसुद्धा तेवढं शांत झालेलं असतं. आपण बाहेर येऊन एका ठिकाणी शांत बसून देवाचं नामस्मरण करावंसं वाटतं, तिथून अजिबात निघूच वाटत नाही. तर आम्ही पण शांत वातावरणामध्ये इथं थोडंसं बसलो, एकदम फोटो घेतले आणि त्यानंतर निघालो नदीकडं. तर नदीच्या काठी पण एकदम शांत वातावरण होतं, कारण जास्त गर्दी नव्हती ना, त्यामुळं. नाहीतर गर्दी असली नाही तर बोटी चालतात, खूप गर्दी असती. तर गर्दी नव्हती ना, त्यामुळं बोटी पण शांत होत्या. एकच बोट चालू होती फक्त, त्याच्यामध्ये थोडेसेच माणसं होते. तर आम्ही नदीकडं पाहत थोडा वेळ थांबलो, मन शांत झालं. आणि त्यानंतर फौजी साहेब बोलले, ऊन लागते आता, चल मंदिराकडं निघालो. तर इथं लिंबाचं झाडं दिसलं, आणि लिंबाच्या झाडाला आजकाल मस्त फुलं आलेली आहेत ना, इतकं भारी वास येतो ना त्या फुलांचा. तर फौजी साहेब बोलले, झाडाखाली थोडंसं थांबू, आपण बसू इथं आणि मग निघू म्हणले. तर मंडळी, देवगडमध्ये छान दर्शन झालं आहे आमचं, निवांत दर्शन झालं, गर्दी नव्हती जास्त. आता निघलो आम्ही शनी शिंगणापूरला. तर चला फौजी साहेब, हो ना? चला चला. चला, फौजी साहेबांचा डायलॉग आहे, चला चला. तर देवगडमध्ये खूप छान सोय केलेली, असं साईडनी झाडं लावलेले आहेत ना, तर झाडाखाली अशी गाडी लावता येते, आणि उन्हामुळं मग गाडी गरम होत नाही. नाहीतर उन्हाळ्यामध्ये गाडी अशी उन्हात लावली ना, गाडीमध्ये बसल्यानंतर खूप गरम होतं. तर आम्ही आता आलो शनी शिंगणापूरमध्ये. तर मंडळी, आलोय आम्ही आता शनी शिंगणापूरमध्ये. तर गाडी लावली पार्किंगमध्ये आणि निघलोय आता दर्शनासाठी. ऊन तर झालंय भरपूर बरं का, तरी पण 12च्या आतमध्ये आलोय आम्ही. आता किती वाजले हो? 11:15 वाजले, तरी पण ऊन चटकत आहे. चला, दर्शन कसं होते बघूया आता, आहे ना जी? चला दादू, चल. तर मंडळी, हे हार फुलवर वगैरे घेतले, काय काय घ्यायचं ते, रुईचा हार वगैरे, आणि निघले आता दर्शनासाठी. तर चला. तर शनी शिंगणापूरला आलेलं मला 2 वर्ष झाले असतील बहुतेक. तर तेव्हा नव्हतं हे असं, भरपूर डेव्हलप झालं इथं आता. तर आम्ही चाललो आतमध्ये दर्शनासाठी. तर फौजी साहेबांचे पोलीस मित्र पण भेटले त्यांना तिथं. तर त्यांनी खूप छान आमचं दर्शन करून दिलं. तर वरती जिथं शनिदेवांना तेल घालतात ना लोक, तिथं पर हेड 500 रुपये पावती फाडावं लागती, आणि मग वरती जावं लागतं. तर सागर शनिदेवांना आणि महादेवांना खूप मानतो. तर शनिवारी तो उपवास पण करत असतो. तर फौजी साहेब बोलले, तूच जा वरती आता तेल घालायला. तर तुम्ही बघू शकता, सागरच गेला होता वरती मग तेल घालायला. शनिदेवांना तेल घातलं त्यांनी, आणि आला तो मग माझ्याकडं, आणि मी खालीच दर्शन घेतलं पादुकाजवळ, आणि फौजी साहेबांनी पण खालीच दर्शन घेतलं. तर फौजी साहेब बोलले, मी हमेशा येत असतो इथं ड्युटीला ना,
तर माझं दर्शन होत राहतं म्हणले वरती, पण तुम्ही दर्शन घ्या व्यवस्थित. मग आम्ही दर्शन घेतलं आणि आरती होणार होती 12ची आरती. तर 15-20 मिनिटं टाईम होता आरतीला अजून. तर फौजी साहेबांचे पोलीस मित्र आहेत ना बडवे भाऊ, ते बोलले, "आता आरती करूनच जा, थांबा थोडा वेळ." मग आम्ही थांबलो. तर तुम्हाला मी पुढं आरती पण दाखवते आता एकदम व्यवस्थित जवळून. कारण फौजी साहेबांचे पोलीस मित्र आहेत ना बडवे भाऊ, त्यांनी आम्हाला इतकं छान दर्शन करून दिलं ना, व्ही-आय-पी दर्शन झालं आणि आरती पण मला एकदम जवळून शूट करता आली. तर आरती पण मी एकदम जवळून शूट घेतलेली. म्हणलं चला तुम्हाला पण लांबून घरी बसल्या-बसल्या देवदर्शन घडन. तर फौजी साहेबांच्या ड्युटीनुसारच आम्हाला असं बाहेर पडावं लागतं ना, त्यामुळं आम्ही शनिवारी नव्हतो गेलो, रविवारी गेलो होतो. तर बडवे भाऊ बोलत होते, की शनिवारी इतकी गर्दी असते, तर पाय ठेवायला सुद्धा जागा नसती, एवढी गर्दी असती. आम्ही रविवारी गेलो तरी पण एवढी गर्दी होती. तर इथं आरतीची तयारी चालू होती, तुम्ही बघू शकता. तर मंडळी इथली थोडीशी माहिती सांगते मी तुम्हाला. तुम्हाला अभिषेक घालायचा असेल तर काय करायचं, कशी पावती फाडायची वगैरे. तर हे पांढऱ्या धोतीवाले तिथले ब्राह्मण आहेत ते, आणि जे निळ्या धोतीवाले आहेत ना, त्यांनी आज आरतीचा अभिषेकाचा मान घेतलेला आहे. तर हे कसं करावं लागतं, तर तुम्हाला शनिवारच्या व्यतिरिक्त कोणत्याही वारी तुम्ही अभिषेक आणि आरती घ्यायची असली ना तुम्हाला, तर 11,000 रुपयाची पावती फाडावी लागते. आणि शनिवारी जर तुम्हाला अभिषेक आरती घ्यायची असले ना, तर 21,000 ची पावती फाडावी लागते इथं. तर जसं आपण महादेवांना रुद्राभिषेक घालतो ना, तर रुद्राभिषेक घालण्यासाठी आपण ब्राह्मणांना पैसे देतो. ते ब्राह्मण आपल्याकडून रुद्राभिषेक करून घेतात. तर त्याचप्रकारे इथं शनिदेवांचा अभिषेक आणि आरती करून घेतात हे ब्राह्मण लोकं. तर तिथं आपल्याला अशी पावती फाडावी लागते. तर आज रविवार होता ना, तर रविवारी 11,000 ची पावती फाडतात आणि शनिवारी स्पेशली 21,000 ची पावती फाडावी लागते. आणि रविवारी किंवा कोणत्याही वारी आपण 11,000 ची पावती फाडून असा अभिषेक आणि आरती घेऊ शकतो. आणि शनिदेवांना वरती तेल घालायचं असेल ना, तर 500 रुपयाची पावती फाडावी लागते. आता मी तुम्हाला इथं अभिषेक कसा घालतात, नैवेद्य कसा दाखवतात, आरती कशी करतात, हे सगळं पुढं दाखवलेलं आहे. हवं तर तुम्ही पुढं कंटिन्यू करू शकता. तर तुम्हाला आवडला व्हिडिओ तर नक्की पूर्ण पहा.
आता वस्त्र घातलं आणि ते टिळक टिळक वगैरे सिंदूर वगैरे पाचशे लोक काढायचं सगळ्यांनी. अरे मला आता इथं व्हिडिओ कॉलिंग हे दिले ना, अभिषेक दिले. 500 लोक पाठवा.
व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, पण म्हणलं चला तुम्हाला शनिदेवांची आरती तरी मिळेल, म्हणजे पाहायला मिळेल. तर आरती झाली त्यानंतर आम्ही आलो इकडं. तर शनिदेवांचा रथ आहे इथं, रथ पाहिला आम्ही. तर शनिदेवांच्या रथाला कोणी पण असं हात लावू नये त्यामुळे असं काचेमध्ये पॅक केलेलं होतं रथ. तर शनिदेवांच्या रथाचं दर्शन घेतलं आम्ही. त्यानंतर निघलो पुढं, म्हणलं प्रसाद घ्यावा. आणि नवग्रहांचं मंदिर आहे पुढं गेल्यानंतर, तर नवग्रहांच्या मंदिराचं पण दर्शन घ्यावा म्हणलं. तर आपण वास्तुशांती घातली किंवा कुठली पूजा केली ना, नवग्रहांची पूजा ही केलीच जाते आवर्जून. तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच वेळा पाहिलं पण असेल, तर वास्तुशांतीच्या पूजेमध्ये पण नवग्रहांची पूजा केलेली असते. तर शनी हा नवग्रहांपैकी एक ग्रह आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला शिस्त, जबाबदारी, कर्म आणि रचनेचे प्रतीक मानले जाते असं म्हणतात. तर शनीचा लोकांच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पाडतो असं म्हणतात. आपल्या भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये शनी हा नवग्रहांपैकी एक ग्रह आहे आणि तो खूप विशेष महत्त्वाचा मानला जातो. शनीला गंभीर आणि न्यायाधीश म्हणून ओळखले जाते. शनीला सहसा मंद गतीने चालणारा पद्धतशीर ग्रह म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि शनीला आपल्या जन्मकुंडलीतील वेगवेगळ्या राशी आणि घरांमधून फिरत असतो. शनी करिअर, अधिकार आणि दीर्घकालीन यशांवर प्रभाव पाडत असतो असं पण म्हणतात. शनी शिस्त आणि कठोर परिश्रमाचे प्रतिनिधित्व करतात असं सुद्धा म्हणतात. तर त्यामुळं लांबून लांबून लोक शनिदेवांच्या दर्शनासाठी येतात. इथं मी तर पाहिलं ना, तर फॉरेनवरून सुद्धा लोक आलेली होती इथं दर्शनासाठी, अभिषेक करण्यासाठी. तर भरपूर पूजा चालू होते इथं. तर नवग्रहांचं दर्शन पण घेतलं आम्ही. त्यानंतर आलो बाहेर. तर इथं मला छान ब्रेसलेट वगैरे दिसले, जो नजरबट्टू असतो ना, तर तो पण मला घ्यायचा होता. तर मंडळी, शनिदेवांचं दर्शन खूप भारी झालं. आरती पण मिळाली. आरतीच्या वेळेस आम्ही तिथे गेलो होतो. तर आरती पण झाली आणि आता प्रसाद वगैरे घेतलाय. चला निघलो आम्ही आता घरी. तर आपल्या घरासाठी मी नजरबट्टू घेतलाय ना, तर पुढल्या व्हिडिओमध्ये मी आपल्या घराला लावून दाखवून मी तुम्हाला आता. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.